उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी। मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी 3.9 मीटरवर, तर क्रांतीनगर कुर्ला परिसरात सुमारे 350 नागरिकांचं स्थलांतर। राज्यात गणेश भक्तांसाठी यंदा रेल्वेच्या 367 जास्तीच्या फेऱ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले केंद्राचे आभार। नांदेड मुखेड तालुक्यातील 7 गावांना पुराचा फटका। हसनाळ गावात अनेकांचे संसार उघड्यावर। एनडीआरएफसह आर्मीकडून बचाव कार्य, तर 5 नागरिक आणि 150 जनावरांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता। साताऱ्याच्या वाईतील धोम धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। कृष्णा नदीमध्ये 5 वक्र दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग। नदी पात्रालगत असणाऱ्या प्रसिद्ध महागणपती मंदिरामध्ये पाणी साचलं। एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। एनडीए शासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर। सूर्यकुमार यादव याच्याकडे सध्या नेतृत्व। श्रेयस अय्यरला संघात स्थान न मिळाल्यामुळे बीसीसीआयवर टीकेची झोड।